नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आता मानिनी आणि काव्या आता हे किचनमध्ये कढी पकोडे बनवत असतात. पार्थ तेथे येतो. पार्थ आता विचार करतो की नक्की आता आई आणि काव्या मात्र दोघी काहीतरी एकत्र बनवतात, हे मात्र अगदी चांगले आहे. परंतु आता काव्याला मात्र तिचा अभ्यास करायचा आहे आणि तिचा वेळ वाया घालणं हे अजिबात मला नाही चालणार. त्यासाठी तिला अभ्यास करावाच लागेल. परंतु आता त्यासाठी काव्याने अभ्यास करावा यासाठी मला वाईट वागावं लागेल. म्हणजे आनंदाच्या 4 क्षणासाठी मी वाईट बनेल, परंतु काव्याचं मोठं ध्येय मी मागे पडून देणार नाही. म्हणून पार्थ आता काव्याशी अभ्यास करण्यासाठी अगदी कठोर वागण्याचं ठरवतो आणि लगेच तो आता आत येतो आणि लगेच येऊन तो काव्याला विचारतो की तुम्ही इथे काय करतात. तर काव्या म्हणते की अहो काय हे, तुम्ही इथे कशाला आलात? तुमच्यासाठी सरप्राईज आम्ही करत होतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला सरप्राईजची गरज नाही, परंतु तुम्ही अभ्यास करावा याची गरज आहे. चला बरं तुम्ही आतमध्ये, ते आई करेल सर्व. तर मानिनी म्हणते की पार्थ अरे करून दे ना तिला, तू असं का करतोस बरं? अरे ती तुझाच आवडता पदार्थ करते आणि खरं सांगू का तुला, तिने लेक्चर अटेंड केलेला आहे, त्यामुळे तिला ब्रेकची गरज आहे आता. त्यावर आता लगेच पार्थ म्हणतो की ब्रेक 5 मिनिटाचा असतो आणि हे सर्व करण्यासाठी खूप वेळ वाया जाईल, त्यामुळे चला तुम्ही अगोदर हात धुवा बरं. तेव्हा आता मानिनी म्हणते की बरं ठीक आहे, जा ग काव्या, अभ्यासाच्या बाबतीत तो नाही ऐकणार. म्हणून आता पार्थ काव्याचा हात धरतो. बेसिंग मध्ये आता काव्याचे हात वगैरे धुवून म्हणतो की चला तुम्हाला आता अभ्यासाची गरज आहे. तर मानिनी म्हणते की अगं जा बरं. तर काव्या लगेच म्हणते की काकू बघा बरं हे काय आहे. म्हणून मात्र पार्थ काही ऐकायला तयारच नसतो. पार्थ काव्याच्या हाताला धरतो आणि तिला आता रूम मध्ये घेऊन जातो. मानिनीला खूप आता हसायला येते. पार्थ खरंच अभ्यासाच्या बाबतीत कुणाचं काही ऐकणार नाही तर. परंतु ठीक आहे, काव्या इतक्या दिवसातून मात्र स्वयंपाकघरात आली हे बघून खरंच खूप बरं वाटलं आणि ह्या पोरांना खरंच कुणाची नजर लागायला नकोय. त्यानंतर आता इकडे जीवा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतो. आता नंदिनी विचारते की अहो सांगा झाली का मेहंदी काढून? जीवा म्हणतो की हो हो झाली, पण डोळे मात्र उघडायचे नाही. आता लगेच नंदिनी म्हणते की अहो काय तुम्ही, केव्हापासून माझी उत्सुकता तुम्ही ताणून ठेवलेली आहे. मला डोळे बंद करायला सांगून मला मेहंदी बघायची आहे की कशी आली ते. अहो माझ्या डोळ्यांनी मला हे सरप्राईज बघायचं आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो की 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. जीवा म्हणतो की हे बघ अगं सरप्राईज रेडी आहे, तू आता डोळे उघडू शकते. नंदिनी विचारते की खरंच? तर जीवा म्हणतो की हो, परंतु 1 मिनिट. तर जीवा म्हणतो की चला आता डोळे उघडा. आता नंदिनी जेव्हा डोळे उघडते तर तिला धक्काच बसतो, कारण जीवाने मात्र आता साधी डिझाईन काढलेली असते. जीवा म्हणतो की डॅन डॅन, आवडली ना तुम्हाला मेहंदी? आता नंदिनी चिडते. नंदिनी म्हणते की जीवा काय मेहंदी काढली? अगदी लहान मुलींच्या हातावर काढतात तशी मेहंदी तुम्ही काढली आहे. तर जीवा म्हणतो की अगं तू काय बोलतेस? अगं मागच्या वेळेस पियू आणि त्या सोलेच्या हातावर मी अशीच मेहंदी काढली होती, त्यांना तर फार आता आवडली होती. त्यावर तर नंदिनी म्हणते की अहो त्यांच्या वयाप्रमाणे जी मेहंदी तुम्ही त्यांच्या हातावर काढली तर ती त्यांना आवडणारच ना. मी काही पियू आणि श्रेया आहे का म्हणून तुम्ही माझ्या हातावर अशी मेहंदी काढली? का काढली बरं तुम्ही ही अशी मेहंदी? आणि तुम्ही हे सर्व काय करून बसलात? तुम्ही तर मला खूप मोठा शॉक देऊन बसलेला आहात. म्हणून ती आता जीवाचाच कोट घेते आणि त्याला मेहंदी पुसणार. तोच लगेच जीवा हा जोरात किंचाळतो आणि नंदिनीच्या हातातील तो जे काही त्याचा शर्ट आहे तर तो घेतो. नंदिनीने आता तो टी शर्टला मेहंदी सगळी काही आपल्या हाताची पुसलेली असते. जीवा ओरडतो. जीवा म्हणतो की नंदिनी तू हे काय केलंस? तू माझ्या टी शर्टला सगळी मेहंदी पुसून खराब करून ठेवलेला आहे. तर आता नंदिनी चिडून म्हणते की अहो तुमचा टी शर्ट खराब झाला हे तुम्हाला दिसते, परंतु माझे हात खराब करून ठेवले त्याचे काय? नाहीतर मी तुम्हाला चांगले धपाटे घातले असते. तर त्यावर आता जीवा म्हणतो लोकांना माझ्या टॅलेंटची अगदी काही म्हणजे गरज तर नाहीच, कारण येथे बरोबर आहे की पितळ विकले जातच नाही, कितीही अगदी ते चांगले असले तरी. तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो पितळ कसं खपणार आहे? तर परंतु काही म्हणा, तुम्ही जी मेहंदी माझ्या हातावर काढली ती मेहंदी मला अजिबात आवडलेली नाही. तर जीवा म्हणतो की का आवडली नाही? ते एकदम साधी आणि अगदी सोपी आहे म्हणून का? परंतु चकाचक बाई अगं ती तुझ्यासाठी एकदम अगदी परफेक्ट आहे, कारण तू सुद्धा एकदम साधी आहे, सिंपल आहेस. आणि हे बघ 10 हात जरी पुढे आले मेहंदी काढलेले अगदी छान, तरी सुद्धा सगळ्यात जास्त तुझा हात उठून दिसेल. तर शेवटी हात कुणाचा आहे की द ग्रेट अगदी नंदिनी देशमुखांचा. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो हो करा करा, मस्करी करा तुम्ही. म्हणून नंदिनी आता थोडीशी चिडते. त्यानंतर आता इकडे पार्थ काव्याच्या हाताला धरतो, तिला रूम मध्ये घेऊन येऊन दरवाजा बंद करतो. काव्य विचारते की अहो पार्थ तुमचं
हे काय सुरू आहे? तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो, तुमच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये अगदी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मी माझ्या गोष्टी आहे तर ते कॉम्प्रोमाइज करतोय. आणि तुम्ही काय करतात? पकोडे तळतात का? त्यावर त्या काव्य म्हणते की तुम्ही आता असं म्हणतात परंतु नंतर मात्र त्याच कढीवर तुम्ही ताव मारता देशमुख. तेव्हा आता काव्य हसत असते तर आता पार्थ विचारतो की सिरियसली काव्य तुम्हाला हसायला येते का? त्यावर आता लगेच काव्य म्हणते की अहो ठीक आहे, छोटासाही ब्रेक घेतला होता तर. तेव्हा लगेच पार्थ विचारतो की रिव्हिजन सेशनच्या अगोदर तुम्ही ब्रेक घेतला होता त्याचं काय बरं? तेव्हा काव्य आपल्या लॅपटॉपकडे पाहत असते आणि आता तो क्लास पूर्णपणे स्टॉप झालेला असतो कारण काव्य तिकडे मग्न असते आणि इकडे आता क्लास पूर्ण झालेला असतो. त्यानंतर आता इकडे नंदिनी हात धुवायला जायला निघते परंतु आता जीवा तिचा हात धरतो. तिला धरून आता तो आरशासमोर उभी करतो. नंदिनी म्हणते की नाही मला जाऊन द्या, हात धुवून द्या, परंतु आता जीवा म्हणतो की फक्त 1 मिनिट आणि तो तिचे हात आता आरशासमोर अगदी धरून ठेवतो आणि ते तुझे हात आरशामध्ये बघ असं सांगतो. तेव्हा नंदिनी आपले हात आरशासमोर उभी राहून धरते आणि जीवा आता प्रेमाने म्हणतो की मेहंदीची खरी किंमत ओलसर असताना नाही कळत, ती सुकल्यावर आणि काढल्यानंतर तिची जादू कळते. तेव्हा आता जीवा सांगतो की हे बघ अगोदर हलकासा अगदी केशरी आणि नंतर मात्र अगदी थोडासा काळा होतो, त्यानंतर लगेच नक्की अगदी गडद असा काळा होतो. तेव्हा कुठे मेहंदीची जादू कळते तर मेहंदी ही नवरा बायकोच्या नात्यासारखी असते. बरेच जण ही सुरुवात जज करायला सुरुवात करतात परंतु आता त्यांचा हा रंग आहे तर तो गडद होण्याऐवजी त्यांच्या नात्याची जी मेहंदी आहे तर ती फिकी पडत जाते. परंतु थोडंसं थांबलं, वाट पाहिली, थोडंसं स्वेशन ठेवला तर मात्र ते नातं सुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं. तर आता नंदिनी आपल्या हाताकडे बघते आणि जीवाचं हे बोलणं ऐकून ती अगदी खुश होते. तर नंदिनी हसते तर जीवा म्हणतो की त्या म्हणजे रंगाला अगदी छान एक रंग चढतो. तेव्हा मात्र आता जीवा परत म्हणतो की बघ कसे हसू आलं तुला, मग तुला ही मेहंदी नक्की आवडली ना? आणि हे बघ नंदिनी, अगं ज्या हातावर मी मेहंदी काढतो त्या हातावरची मेहंदी ही रंगतेच. तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा, मग अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली तुम्ही? तेव्हा आता जीवा म्हणतो की काढली तर बऱ्याच मुलींच्या हातावर, परंतु जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती तू पहिलीच आहे. तेव्हा नंदिनी आता खुशून हसते. तर आता नंदिनी खुशात म्हणते की आता सगळेच प्रॉब्लेम मिटायला लागलेत. तेव्हा जीवा विचारतो की काय? तर नंदिनी पुन्हा आता म्हणते की काही नाही, साडीचा प्रॉब्लेम सुटला, मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला. तर जीवा म्हणतो की आता ज्वेलरी, चल मी तुझ्या साडीवर मॅच होईल अशी ज्वेलरी तुला सिलेक्ट करून देतो आणि तुला सांगतो नंदिनी. तर नंदिनी लगेच आता जीवाला बोलण्या अगोदर पुढचं बोलते की मी ज्वेलरी सिलेक्ट करायला गेलो तर माझा हात मात्र कोणीच धरू शकत नाही. तुला सांगतो की जर मी सोन्याच्या दुकानात कामाला जर लागलो तर एका दिवसात सोनं विकून दाखवेल, असं मात्र आता जीवाचा डायलॉग अगदी नंदिनीच मारते. आणि हेच तुम्हाला म्हणायचं होतं बरोबर आहे ना? तर जीवाला खूप हसायला येते. जीवा म्हणतो की खरंच तू मला किती ओळखायला लागलीस ग? तर नंदिनी म्हणते की हो, मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे तर, आणि त्यामुळे प्लीज तुम्ही ज्वेलरीच्या नादाला लागू नका. तसंही माझ्याकडे ज्वेलरी नाही म्हणून दिवाळीला मी सगळी काव्याला दिलेली आहे, तर त्यामुळे प्लीज तुम्ही छोटीशी एक हेल्प माझी करताल का? तुम्ही प्लीज काव्याकडे जा आणि तिला सांगा की आमची जी कॉमन ज्वेलरी आहे ना तर ती मला हवी आहे म्हणून. जीवा विचारतो की मी जाऊ का? तर नंदिनी म्हणते की कॉमन ठीक आहे परंतु थांबा मी जाऊन येते, म्हणून नंदिनी जायला निघते. जीवा आता म्हणतो की 1 मिनिट, अगं तू जर गेली तर ती ज्वेलरी तू आणणार कशी? तुझी मेहंदी खराब नाही होणार का? तेव्हा आता नंदिनीच्या लक्षात येते. नंदिनी म्हणते की हो, आणि जीवा म्हणतो की माझी सगळी मेहनत तू वाया घालवशील. ठीक आहे मी आणतो असे बोलून आता जीवा ज्वेलरी आणायला काव्याकडे जातो. तर नंदिनी आता आपल्या हाताकडे बघून हसत असते आणि म्हणते की काही म्हणा परंतु ह्या पसाऱ्यावाल्यानी मेहंदी मात्र अगदी क्यूट काढलेली आहे. तर नंदिनीला आता ही मेहंदी खूप आवडते. तर आता काव्या लॅपटॉप पाहते. आता पार्थ मात्र लक्ष कुठे आहे तुमचं? तर आता काव्या थोडीशी अगदी हळूच म्हणते की सेशन संपलेले आहे. तर पार्थ आता चिडतो. पार्थ म्हणतो की कुठे लक्ष आहे तुमचं? घरामध्ये अभ्यास होत नाही म्हणून तर तुम्ही आरडा ओरड करत असतात. घरातील सगळेजण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सपोर्ट करतात आणि काव्या तुम्हाला टाइमपास सुचतो का? तेव्हा आता काव्या म्हणते की अहो हे बघा देशमुख, मी टाइमपास करत नव्हते, मी तुमच्यासाठी. तर पार्थ म्हणतो की माझ्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही अभ्यास करा, फक्त आणि फक्त अभ्यास करा. अगदी स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या. तहान भूक सगळं काही विसरून अभ्यास करा. आणि हे बघा काव्या, तुमचं एक स्वप्न आहे, त्या स्वप्नांचा मी आदर करतो परंतु त्या स्वप्नाचा मात्र तुम्ही आदर कधी करणार आहात? आणि हे बघा काव्या, घरामध्ये सगळ्यात जास्त आई आणि बाबांचा विश्वास माझ्यावर का आहे हे तुम्हाला माहितीच असेल. हे बघा, धमाल करण्याच्या वेळेस मी फक्त धमाल करतो आणि कामाच्या वेळेस फक्त काम करतो आणि मी स्वतःला सुद्धा कधीही अगदी सूट दिलेली नाही. मी सुद्धा
सगळं काही व्यवस्थित करतो म्हणून इतरांपेक्षा मी वेगळा आहे तर, आणि हेच जे काही आहे तर ते मला पुढे नेते आणि जीवाबरोबर माझा इतका छान बॉन्ड आहे हे जेव्हा मला कळाले आणि जेव्हा मला हे समजलं की जीवा अभ्यासात कुठेतरी कमी पडतोय, म्हणून मी त्याच्या कानाला धरून त्याला अभ्यासाला बसवले. आणि हे बघा काव्या, माझा तुमच्यावर खूप आता विश्वास आहे तर, आणि खूप मोठी झेप घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहेत, मग त्यासाठी अभ्यासाचा सराव करणं हे गरजेचं आहे किंवा नाही हे सांगा. आणि हे जे काही तुम्ही IAS चे स्वप्न पाहत आहे तर ते लग्नानंतर फार कमी मुलींना अगदी बघायला मिळतं. अगदी स्वप्नाच्या मागे धावावं लागतं, परंतु काव्या तुम्हाला तो चान्स मिळालेला आहे. तुम्ही लक्ष द्या, अगदी मन लावून अभ्यास करा, अगदी त्यावर फोकस करा, परंतु मागे हटू नका. माझ्यासाठी एवढं सर्व काही करा. आणि हे बघा काव्या, लग्नानंतर एक वेळ प्रेम नाही झालं तरी चालेल, परंतु एक वेळ मात्र लग्नानंतर मला तुम्ही IAS व्हायला हव्यात. आणि तेवढ्यात जीवा हा दरवाजा उघडतो आणि आत येणार तोच लगेच तो तिथेच थांबतो आणि काव्या आणि पार्थकडे बघत असतो. तेव्हा आता जीवा पुन्हा म्हणतो की सॉरी, मी चुकीच्या वेळेस आलो का? आणि नाही, मी नेहमीच चुकीच्या वेळेस येतो, म्हणून आता तो जायला निघतो. तर पार्थ म्हणतो की नाही, अरे ये तू आतमध्ये, आणि ये तू आतमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा आता जीवा म्हणतो की काही नाही, मला नंदिनीने पाठवलेलं होतं आणि कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे आणि मी विसरलो आहोत की नक्की तुझ्या लक्षात आलं असेल काव्या, ती ज्वेलरी तिने मागवली. तर काव्या म्हणते की हो मला कळले. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही दोघंही इथे गप्पा करत बसा, मी ताईला ज्वेलरी नेऊन देते. तर तेव्हा काव्यात जायला निघते, परंतु पुन्हा ती पार्थकडे पाहते आणि परत जीवाला म्हणते की मला आता नाही जमणार, मी अभ्यासाला बसलेले आहे, मी आता अभ्यास करते आणि अभ्यास झाल्यानंतर मग मी ताईकडे जाईल. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा काव्या, तसाही खंड आता पडलेला आहेच अभ्यासामध्ये, ती ज्वेलरी तू नंदिनीकडे घेऊन जा, आपण नंतर एकत्र जेवण करूयात आणि मग अभ्यास करा. तेव्हा काव्या म्हणते की ते सुद्धा बरोबरच आहे. आलेच असे बोलून ती आता ज्वेलरी घेते, पटामधून ज्वेलरीचे बॉक्स घेऊन आलेच असे बोलून ती नंदिनीकडे रूम मध्ये जाते. तर जीवा आता अगदी पार्थला विचारतो की का रे, काय झालं, काही भांडण वगैरे झाले का? तेव्हा पार्थ म्हणतो की बस मी तुला सांगतो. मात्र आता इकडे काव्या ती ज्वेलरी घेऊन नंदिनीच्या रूम मध्ये येते. आता रूम मध्ये आल्यानंतर मात्र नंदिनी ही गाणं गुणगुणत असते. तर आता काव्या हे बघून आता खूपच हसते, कारण नंदिनी आपली जी काही मेहंदी जीवाने काढलेली आहे त्या हाताकडे बघून गाणं हे गुणगुणत असते. तर नंदिनी आता अगदी हसत आहे, खुश आहे, बघून काव्या खुश होते आणि काव्या म्हणते की अगं काय, आणि आज मात्र आमच्या ताई साहेब मात्र अगदी जास्त सुंदर दिसतात, तर काहीतरी चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आलेला आहे. तर त्यावर तर नंदिनी हसते आणि म्हणते की अगं काव्या, काही कसं बोलतेस अगं? तेव्हा आता काव्य विचारते की ही मेहंदी वगैरे काय आहे? तर नंदिनी म्हणते की अगं हे बघ, टोहळे जेवण आहे. तेव्हा लगेच आता हे ऐकून काव्य म्हणते की काय तुझं? तेव्हा आता नंदिनी म्हणते की काव्या, तू एकदम आता जीवासारखं बोललीस, त्यांनी सुद्धा सेम अगदी शब्दामध्ये माझी फिरकी घेतली होती. तेव्हा आता काव्य म्हणते की अगं ताई, तू एवढी मेहंदी काढलीस आणि डोळे जेवण आहे म्हणतेस, परंतु नक्की ते कोणाचं आहे हे मात्र तू नाही सांगत. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की अगं हे बघ विसरलेस, आनंद निवास मध्ये माझी आहे ना प्रीती, तिचं जवळ जेवण आहे. तर त्यावर हे ऐकून आता काव्या म्हणते की अच्छा. तर नंदिनी आपल्या त्या मेहंदी काढणाऱ्या हाताकडेच पाहत असते. तर आता काव्या मेहंदी बघून खूप खुश होते आणि आता विचारते की प्रीती ना? तर नंदिनी म्हणते की हो. तर आता काव्या म्हणते की ताई कसं आहे बघ, अगं आपण मात्र आपल्या याच्या अगोदर मोहिते सदनमध्ये कित्येक रात्री जागून मात्र मेहंदीचे कोण हातामध्ये घेऊन सुंदर आणि सुबेक अशा मेहंदी काढलेली आहे. तर परंतु ही अशी मेहंदी आतापर्यंत आपण काढली नव्हती, म्हणून काव्याला खूप हसायला येते. तर नंदिनी सुद्धा आता हसते. नंदिनी म्हणते की अगं, तर काव्य विचारते की काय आहे हे? तर नंदिनी सांगते मेहंदी मला जीवाने काढलेली आहे आणि त्यांनी मला डोळे बंद करायला सांगितले होते आणि तेव्हा मात्र मी त्यांच्या समोर डोळे बंद करून बसले होते आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मात्र त्यांनी हे असं काहीतरी काढून ठेवलं होतं. तर आणि हे बघ, आय नो, मला माहिती आहे की ही मेहंदी खूप सिंपल आहे, परंतु काव्या अगं मी सुद्धा खूप सिंपल आहे, त्यामुळे मला ही अशी मेहंदी शोभून दिसते. तर आणि हे बघ काव्या, अगं तुला आता ही मेहंदी अगदी साधी वाटते, परंतु मेहंदीची जादू मात्र ओलसर असताना नाही तर ती उतरवल्यावर कळते. अगोदर तिला केशरी रंग चढतो, त्यानंतर लाल आणि नंतर काळ्या रंगाचा गडद, आणि हळूहळू जेव्हा आता अगदी ती काळपट लाल तेव्हा होते, तेव्हा मात्र ती बघायला मजा येते. नंदिनी पुढे म्हणते की तरी सुद्धा मी जीवाला विचारलं की काय हो, अशी कुणाच्या म्हणजे किती मुलींच्या हातावर तुम्ही ही मेहंदी काढली? तर तेव्हा ते मला काय म्हणतात तुला माहिती आहे का, की तशीही त्यांनी बऱ्याच जणींच्या हातावर मेहंदी काढलेली आहे. जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती मात्र तू पहिलीच असेल. आणि परत ती काव्याला सॉरी म्हणते आणि काय ग, मी सुद्धा काय वेड्यासारखी बडबड करत बसले, म्हणून आता
नंदिनी काव्याला विचारते की तू माझी छोटीशी मदत करशील का? तर काव्य म्हणते की सांग तर अगं, बोल ना काय म्हणजे तुला पाहिजे आहे, काय मदत करायची आहे? तर नंदिनी म्हणते की अगं प्रीतीसाठी नवीन गिफ्ट मी घेऊन ठेवलेलं आहे आणि नेमकं ते वर कपाटावर ठेवलेलं आहे, तर तेवढं गिफ्ट तू मला काढून देशील का? तेव्हा आता लगेच ही नंदिनी आहे तर ती काव्याला ते गिफ्ट काढायला सांगते. काव्य लगेच खुश होत आता तेथे गिफ्ट काढायला जाते. नंदिनी तिला म्हणते की जरा सावकाश. आता काव्य म्हणते की हो ठीक आहे आणि काव्य मात्र नंदिनीकडे वळून बघत असते. आता मनात म्हणते की जीवाने नंदिनी ताईच्या हातावर मेहंदी काढले तर ताई किती खरंच खुश आहे, तेव्हा तू तिला असंच खुश ठेव, ती खरंच किती खुश आहे. तर हे ऐकून आता बघून काव्याला सुद्धा आनंद होतो. त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ हा जीवाला सांगतो की काव्या ही कढी पकोडे तयार करत होती. जीवा म्हणतो की काय सांगतोस काव्या, आणि कढी पकोडे? पार्थ म्हणतो की हो, ते पण अभ्यास सोडून. अभ्यासाला अगदी महत्त्व दिले पाहिजे आणि अभ्यासाचं जर मस्ती केली तर ते मला नाही आवडत. तेव्हा आता जीवा म्हणतो की हो, हे तर माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असेल बरं, आणि ते तर गरजेचं होतं म्हणूनच मी अकॅडमी मध्ये पुढे होतो. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की काव्याने सुद्धा पुढे जावं असं मला आता वाटतं. काव्याला मात्र मला IAS झालेलं बघायचं आहे, तर लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्यांना बसलेलं मला पाहायचं आहे. शेवटी करिअर हे महत्वाचे आहे. तर आता काव्याची हे स्वप्न, जीवाचे सुद्धा स्वप्न तेच असतात. तू मध्यंतरी काहीतरी काम सुरू केले होते की ती बोरवलीच्या, तेव्हा मात्र आता त्या कामाचं काय झाले? तेव्हा आता लगेच जीवाला ते सर्व आठवते, कारण जीवा पार्थला म्हणलेला असतो की मी जे काही काम करत आहे तर ते कामचं म्हणजे तुला नक्कीच अगदी काहीतरी अभिमान वाटेल. आणि आता मात्र आनंद निवास जे काही आता जीवाकडून गेलेलं असतं तर तेच आनंद निवास करून देण्याचं जे काही स्वप्न का आता नंदिनीचं आहे तर ते मात्र का आता जीवाने पूर्ण केलेलं असतं. आणि मागच्या वेळेस जे काही घडलेले क्षण आहे तर ते सर्व आता जीवाच्या चेहऱ्यासमोर येतात. आणि तेव्हा मात्र आता 10 करोड रुपये हे जीवाकडे आले कुठून, हा प्रश्न नंदिनीने आता विचारलेला असतो. ते आता जीवाच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर मात्र आता हा पार्थ जीवाला म्हणत असतो की हे बघ, नवीन काम सुरू केले होते आणि आता नक्की हे काम काय होते त्याबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत नाही सांगितलेले. तेव्हा आता जीवा कावराबावरा होतो आणि आता तो पार्थची खोटं बोलतो आणि म्हणतो की मी तुला सांगणारच आहे, परंतु दादा हे बघ, अजूनपर्यंत ते काम काही संपलेले नाही, तर ते काम अजूनपर्यंत कंप्लीट नाही झाले आणि सगळ्यात अगोदर ते काम मी तुला सांगणार आहे. तर माझी सुद्धा बरीच काम हे पेंडिंग आहे. तर पार्थ म्हणतो की शाहूवाडीला मला जायचं आहे. तर ते ऐकून जीवा विचारतो की शाहूवाडी का? जीवाला तर धक्का बसतो. पार्थ सांगतो की एका मित्राला तेथे कंपनी टाकायची आहे, त्याचं प्लॅनिंग करून देण्यासाठी मला तिकडे जायचे आहे. मित्र माझ्या खूप जवळचा असल्यामुळे मी स्वतः जाणार आहे. तर आणि हे बघ अरे जीवा, मी तुला काय म्हणतो की आपली शाहूवाडीला जागा सुद्धा आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत चल. तेव्हा आता जीवा म्हणतो की काय शाहूवाडीची जागा आणि कोणती? तर आता लगेच हा जीवा खोटं बोलतो. जीवा म्हणतो की अरे जागा. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की अरे बाबांनी तुझ्या नावावर नाही केलेली का? आणि ती केस आपण जिंकली होती. तेव्हा जीवा आता हो हो करत असतो, कारण जीवाने आता ती प्रॉपर्टी आहे तर ती विकलेली असते. आणि अगदी थोडंसं अगदी अडखळत म्हणतो की आठवले मला परंतु दादा, अरे तुला तिकडे का जायचं आहे? तर अरे तिकडे कंपाऊंड नाही आणि गावाकडे कंपाऊंड नसल्यानंतर मात्र काय होते हे तुला तर माहितीच आहे, आणि उगाच तिकडे आपल्या जागेवर ताबा सुद्धा मारायला नकोय कोणी. तेव्हा आता जीवा मनात म्हणतो की अरे दादा, तुला मी कसं सांगू की जी जागा तू विचार करतोय ना ती जागा तर मी विकलेली आहे. तर तेव्हा आता पार्थ विचारतो की जीवा, अरे कसला विचार करतोस? तेव्हा आता जीवा म्हणतो की अरे त्या जागेबद्दलच विचार करत होतो मी. आणि हे बघ पार्थ दादा, मला काय वाटतं की तुला आता बरं वाटत नाही. तर अरे आता कुठे तू रिकवर होतोय, परंतु अजूनपर्यंत तू काही रिकवर झालेलं नाही. तेव्हा आता तू कुठेही जायचं नाही. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो अरे मी कामासाठी बाहेर पडतो. तेव्हा आता जीवा म्हणतो की अरे कामासाठी तू तब्येतीची रिस्क घेणार आहे का? जीवा स्पष्ट सांगत असतो की हे बघ दादा, तू रिकवर झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आता मला अगोदर तू प्रॉमिस कर, तू कुठेही जाणार नाही. तर आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी पूर्णपणे रिकवर झाल्यानंतरच आता तिकडे जाईल, पण आपण मात्र जाताना एकत्र जायचं आणि धमाल करायची आहे. तर आणि तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर कॉल येतो. तर पार्थ म्हणतो की 1 मिनिट जीवा, फोन आलेला आहे. तर तेव्हा मात्र आता जीवाला खूप टेन्शन येते. ते स्वतःला म्हणतो की अरे जीवा, या हसऱ्या चेहऱ्यामागे तू किती दडपण ठेवतो. तू अगदी सगळ्यांपासून आणि दादा
माझापासून नंदिनीपासून कितीची अगदी गोष्टी लपवलेल्या आहेत तर, आणि ज्या दिवशी सगळं काही खरं सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा काय होईल कुणास ठाऊक. त्यानंतर आता इकडे नंदिनी त्या भिंतीकडे बघून खूप खुश होते आणि काव्य आता नंदिनीकडे पाहतच असते. काव्य आता विचार करते आणि स्वतःच्या मनात म्हणते की खरंच खूप भीती वाटते, कारण नंदिनी ताईने अगदी जीवामध्ये स्वतःला इतकं गुंतवलेलं आहे तर, आणि जर नंदिनी ताईला माझा भूतकाळ कळाला तर मात्र काय होईल तिचं. परंतु हे सर्व कसं कळणार. जीवा आणि मी नंदिनी ताईला काहीच सांगणार नाही तर. आठवणींचे ठसे आणि आता संशयाचा धोका मात्र आता उरलेला नाही तर. जीवाच्या छातीवर माझ्या नावाचा टॅटू आणि मानिनी काकूच्या मनामध्ये माझा संशय आता नाही, त्यामुळे आता मात्र असं काही होणार नाही तर, असला काव्य आता विचार करत असते. तर नंदिनी म्हणते की काव्या अगं काढतेस ना. तेव्हा आता काव्य तो बॉक्स काढत असते जो गिफ्टचा आहे तो, आणि मनात म्हणते की देवा काही अमंगल असं घडून देऊ नकोस. माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या सुखी वर्तमान काळाची मेहंदी पुसली जाणार नाही, देवा याची काळजी घे, असे बोलून काव्य आता तो बॉक्स काढायला जाते. परंतु आता बॉक्स हा खाली पडणार तोच लगेच त्यातील काहीतरी एक वस्तू मात्र नंदिनीच्या हातावर पडते. नंदिनी ती वस्तू झेलते आणि आता मात्र काव्य धावतच नंदिनी जवळ येते. आता मात्र त्या वस्तूमुळे आता नंदिनीच्या हातावरची मेहंदी पुसलेली असते. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. आता काव्य मात्र धक्क्याने नंदिनी ताईकडे पाहत असते आणि नंदिनी काव्याकडे. आता काव्य ही ती वस्तू हातात घेते, कारण आता जी काही आता ती वस्तू खाली पडलेली आहे तर ते मात्र आता जीवा आणि काव्य या दोघांच्या हाताच्या ठसेचा तो एक गट्टू असतो, आणि त्या दोघांच्या हाताचा म्हणजे जो काही गट्टू आहे एकत्र, तर त्याने मात्र आज नंदिनी ताईच्या हातावरची मेहंदी पुसलेली असते. काव्याला आता हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता काव्याला तेच बोलणं आठवतं की माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या वर्तमान काळातील सुखी ह्या आनंदाची मेहंदी पुसली जाणार नाही, देवा याची काळजी घे, असं आता काव्या देवाला म्हणते. आता नंदिनी आपल्या पुसलेल्या हाताकडे पाहत असते आणि काव्य मात्र आता ते जे काही त्यांची जीवाची आणि तिचं जो काही तो अगदी हातांच्या पंजाचा गट्टा आहे तर त्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता नंदिनी मात्र सगळ्यांच्या समोर मानिनी, विक्रम, पार्थ, काव्या आणि जीवाला म्हणत असते की अहो तुम्ही तर म्हणाला होतात की उद्या आजींचा वाढदिवस आहे तर. तेव्हा जीवा म्हणतो की नाही, करेक्ट आहे, उद्याच असतो. तर नंदिनी म्हणते की हो, त्याच्याच तयारीबद्दल आम्ही बोलतोय. त्यानंतर आता इकडे वसु आत्या रम्याला म्हणते की इतक्या दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते उत्तर आपल्याला मिळालं. तेव्हा ऐकून रम्या खूप खुश होते आणि म्हणते की म्हणजे जीवाने मात्र घरातील दागिने चोरले तर. तेव्हा आता आजीचा वाढदिवस असल्यामुळे मानिनी जीवाला म्हणते की हे बघ जीवा, उद्या आपण आजीच्या जे काही वस्तू आहेत तर त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडणार आहोत, आणि जीवा तुझ्याजवळ आजीचा जो काही हार आहे तो सुद्धा व्यवस्थित मांडून ठेव. जीवाला आता फार असं टेन्शन येते, कारण जीवाने तो हार मोडलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.